पुणे शहराचं ट्रॅफिक हे आपल्याला माहिती आहे की पुणेकरांना तर हे ट्रॅफिकबद्दल माहितीच होती, मात्र आता जगात पुण्याचा जो नंबर आहे तर तो 5व्या क्रमांकावर आलेला आहे। वाहतूक कोंडीसाठी पुणे हे 5व्या क्रमांकावर आलेला आहे आणि यामुळेच आता नागरिकांना मोठ्या प्रमाणात या सगळ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। आपल्याला माहिती आहे की नुकतंच आता MH12ची जी सिरीज आहे तर ही MH12ची सिरीज आता संपायला आलेली आहे। ZZ अशा प्रकारची सिरीज सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता नवीन सिरीज जी आहे तर ती MH61 अशी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली होती। मात्र MH12 ही पुणेकरांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे आणि पुणेकरांची एक वेगळी ओळख आहे। त्यामुळेच ही सिरीज न बदलता जी सिरीज आहे तर त्यामध्ये थोडेफार बदल करून या सगळ्यामध्ये नवीन नंबर प्लेटची जी सिरीज आहे तर ती तयार करावी अशा प्रकारचं हे पुणेकरांकडून करण्यात आलेला होता, आग्रह धरण्यात आलेला होता। आणि त्यानंतरच त्याच पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। यामध्ये केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री असतील मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते। यामध्येच पुण्याची जी ओळख आहे MH12 तर ती न बदलता ती ओळख तशीच ठेवून MH1A अशा प्रकारची नवीन सिरीज सुरू करावी। MH हा शब्द न बदलता ती जी काही आहे तर ती तशीच ठेवावी अशी मागणी करण्यात आलेली होती। याबाबत पॉझिटिव्ह कमेंट्स केल्या जात आहेत। मात्र आपण जर बघितलं तर पुणेकरांचे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, जसे की पुण्यातले खड्डे आहेत, पुण्यातली वाहतूक कोंडी आहे। तर या सगळ्यावर सुद्धा केंद्रीय मंत्र्यांकडून नितीन गडकरी यांना जेव्हा मुद्दे मांडण्यात आले तर हे सुद्धा मुद्दे त्यांच्या मीटिंगमध्ये यायला हवे होते अशा प्रकारची अपेक्षा आता पुणेकरांकडून व्यक्त केली जाते। कारण पूर्वी ज्या रस्ता अर्धा तास 10 मिनिटं 20 मिनिटांमध्ये पार पडायचा तर त्याच रस्त्याला आता 3 पट वेळ लागतो। म्हणजे जर एखाद्या ठिकाणावरून आपल्याला आणि पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावर हीच परिस्थिती आहे। पेठांमधली परिस्थिती तर बघितली तर 4 पट टाईम लागतो। मात्र बाकीचे जे भागातले रस्ते आहेत तिथे ज्या ठिकाणी सुरुवातीला 10 मिनिटं वेळ लागत होता तर त्याच ठिकाणी आता पोहोचायला 30 मिनिटं लागत आहेत, 40 मिनिटं लागत आहेत। एवढा मोठा फरक आत्ताच्या या वाहतूक कोंडीमुळे पाहायला मिळतो। यासोबतच आपण पाहिलं की जेव्हापासून पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून सुद्धा पुणे शहरात जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची संख्या वाढलेली आहे। यामध्ये आपण कालच पाहिलं की जे पुणे महानगरपालिका आयुक्त आहेत नवल किशोर राम यांनी या सगळ्या खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की लवकरात लवकर सप्टेंबर महिन्यापर्यंतची त्यांनी डेडलाईन दिली आणि या डेडलाईनपर्यंत आम्ही सगळे खड्डे बुजवू अशा प्रकारचं एक आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं होतं। मात्र हे सगळं जरी असलं तरी आता बरेच प्रश्न जे आहेत तर ते पुणेकरांकडून विचारले जात आहेत आणि मुरलीधर मोहोळ असतील त्यासोबतच पुण्यातले खड्डे असतील या सगळ्यावर आता पुणेकरांकडून जे प्रश्न विचारले जात आहेत तर त्याची नेमकी उत्तरं देता येणार आहेत का हे पाहणं सुद्धा आगामी काळात महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।